एकीकडे आरक्षणावरनं वाद सुरू असताना दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्ष हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची म्हणजे खास करून महानगरपालिका निवडणुकांची तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय। नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय झालं तर महायुतीमध्येच वाद, आरोप प्रत्यारोप याचा सामना रंगला। पण एक प्रकारे नगरपालिकेच्या याच निवडणुकांमधनं धडा घेऊन महानगरपालिकेसाठी महायुती एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सगळ्यात जास्त भांडण, सगळ्यात जास्त वाद झालेला होता तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये। पण आता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुती किंवा युती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब होत आहे। रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या शिवसेनेला भगदाड पाडल्यानंतर शिंदेंनी दिल्लीत धाव घेतली। त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी दिल्लीवारी केली, अमित शहांची भेट घेतली। मग दिल्लीतल्या घडामोडींनंतर सगळे वाद निकाली निघाल्याचे चित्र आहे। काल रात्री नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यात एक मॅरेथॉन बैठक झाली आणि सकाळी 7:30 वाजता रवींद्र चव्हाणांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। मुंबईसह ठाणे महानगरपालिकेत युती म्हणून लढू असं आता स्पष्ट होत आहे। इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मात्र स्थानिक पातळीवरती युतीचा निर्णय घेतला जाईल। आणि या सगळ्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं। त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी। 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे। पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार, म्हणजे जिल्ह्याच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।